धाराशिव जिल्हा राज्यभर चर्चेत आला आहे. कला केंद्रातील नर्तिकेच्या नादाला लागून एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पण हा मृत्यू खरोखर आत्महत्या आहे का, की यामागे लपलंय गूढ? कुटुंबाने केलेले आरोप इतके गंभीर आहेत, की संपूर्ण तपासाच्या दिशेदेखील बदलत आहे. अश्रुबा अंकुश कांबळे, वय फक्त 25, रुई ढोके गावचा साधा शांत स्वभावाचा तरुण, कुटुंबाच्या अपेक्षाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारा. पण गेल्या 5 वर्षापासून तो धाराशिव शहरातील एका कला केंद्रातील नर्तिका आरती वाघमारेच्या प्रेमात गुंतला होता. कुटुंबीय सांगतात की नात्यांमध्येच अश्रूचे घर उद्ध्वस्त झाले. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. घरातील सोनं, घरात जमा केलेले पैसे, पोस्टातील आर-डी मोडून मिळालेले हजारो रुपये, हे सर्व अश्रूने त्या नर्तिकेवर खर्च केले. प्रेमासाठी वेडे लागलेला एक तरुण आणि त्याच्या भावनेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा कुटुंबाचा दावा आहे. अश्रूच्या भावाने आणि नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार ते म्हणतात, वारंवार पैशाची मागणी केली जात होती. फोनवर, मेसेजवर थेट भेटून दबाव आणला जात होता. आमचा मुलगा मानसिकदृष्ट्या तणावात होता. त्यांच्या डोळ्याभोवती घर उद्ध्वस्त होत होतं, नाते तुटत होती आणि आर्थिक देवाणघेवाणीचा ताण त्याला झेलत नव्हता. हा तणाव वाढत गेला आणि संबंधातील वाद तीव्र झाले. अखेर अश्रूबने गळफास घेऊन स्वतःचा जीव घेतला, अशी पोलिसांनी मिळालेल्या प्राथमिक माहिती आहे. पण कुटुंबीय याला ठामपणे नकार देतात. त्यांचा दावा आहे की हे आत्महत्या नाही, आमच्या मुलाचा खून झाला आहे. धाराशिवमध्ये अशा प्रकारचं हे पहिलं प्रकरण नाहीये. याआधीही उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका कला केंद्राच्या मूल नर्तिकेसोबत संबंधातून तणावामध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कला केंद्रातील नर्तिकेच्या नात्यांभोवती निर्माण झालेलं हे वातावरण समाजात मोठी धक्का देतच आहे. पण अनेक संशय देखील उपस्थित करत आहे. अश्रूपच्या मृत्यूच्या दिवशी त्याने केलेले कॉल्स, त्याचे मोबाईल लोकेशन, त्याचे शेवटचे संदेश, या सर्व गोष्टी आता तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे. कुटुंब म्हणतं, अश्रूबा इतका कमजोर नव्हता. तो जगण्यापासून पळणारा मुलगा नव्हता. त्याला धमक्या दिल्या जात असाव्यात, दबाव आणला गेला असेल किंवा त्याला जबरदस्ती करून गळफास घेण्यास भाग पाडला गेला असेल. प्रकरणातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक व्यवहार. गेल्या काही महिन्यामध्ये अश्रूबने नर्तिकेला नेमका किती पैसे दिले? पैशाचा तगादा का लावला जात होता? त्याच्याकडून कोणत्या परिस्थितीत पैसे घेतले गेले आणि पैशाच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमावर आर्थिक शोषणाचा संशय कुटुंबाकडून उपस्थित केला जात आहे. धाराशिव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शव इच्छादान अहवाल, मोबाईल कॉल्स, डिटेल्स, व्हॉट्सअप मेसेज, आर्थिक व्यवहार आणि त्या नर्तिकेची चौकशी, या सर्व गोष्टींचा आधारे पुढील तपास होणार आहे. मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, गळफास कोण, दोरीचा पॅटर्न, शरीरावर असलेल्या अन्य कोणतीही खुणा, हे सर्व तपासले महत्त्वाचे घटक असणार आहे. अश्रूबाच्या कुटुंबियांनी स्पष्ट मागणी केली आहे, आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. ही आत्महत्या नाही, हत्या आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा. संबंधित आरोपीवर कडक कारवाई झालीच पाहिजे. गावातही या घटनेबद्दल संतापाचं वातावरण आहे. शोषणाच्या, गैरफायद्याच्या आणि मानसिक तणावाच्या, ब्लॅकमेलिंगच्या आरोपांनी लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पण आरती वाघमारे आणि अश्रूब यांच्यात वारंवार वाद व्हायचे. पैशाच्या मुद्द्यावरून भांडणं व्हायची. पूजा हिचे अश्रूबला वारंवार फोन यायचे. ती त्याला सारखं कला केंद्रात बोलवायची. त्याच्याकडे पैशासाठी सतत तगादा लावायची. त्याने तिला वेळोवेळी खूप पैसे दिले. घरातलं सोनं, नाणं, रोख रक्कम दिली. एवढंच नव्हे, तर त्याने तिच्या पायी त्याची आर-डी मोडली. ते पैसेही तिला दिले. मात्र तिची हवा थांबेना. ती सतत त्याच्याकडे पैशाची मागणी करायची. असे आरोप कुटुंबाने केले आहे. अखेर याच सर्व भांडणांनी, वादळांनी कंटाळून अश्रूबने गळफास लावून घेतला. आयुष्य संपवलं. मात्र त्याची आत्महत्या नाही, ही हत्या आहे असं म्हणत त्यांच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी नर्तिका पूजा हिला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.